नंदगड कुंभार गल्लीतील रहिवासी आणि भाविकांनी जल्लोषात महालक्ष्मी देवीचे स्वागत केले। युवा वर्ग आणि महिलांनी पारंपरिक लेझिम खेळून लक्ष्मीचे स्वागत केले। ठिकठिकाणी स्वस्तिकमध्ये रांगोळ्या आणि फुलांची आरासे सजून स्वागतासाठी सज्ज झाले होते। यावेळी हिंदूंचे प्रतीक भगवा ध्वज व रामलल्लाबद्दल जयघोष महिलांनी आणि युवक वर्गांनी केले। बोला छत्रपती शिवाजी महाराज की नंदगड श्री महालक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी कुंभार गल्लीतील प्रत्येक घरावर भगवा ध्वज लावण्यात आला होता। यामुळे गल्ली भगवीमय दिसत होती। एकूणच दिवसभरामध्ये अतिउत्साहाचं वातावरण कुंभार गल्लीमध्ये पाहायला मिळालं। या दरम्यान लेझिम पथकाने आपले प्रात्यक्षिकही सादर केले। महिलांनीही याच वेळी आपले प्रात्यक्षिक दाखवले। चला तर पाहू हा एक क्षण। मी या गावची सून आहे। मी ही यात्रा पहिल्यांदाच बघत आहे आणि मी महाराष्ट्राची आहे, म्हणजे महाराष्ट्र माझं माहेर आहे। इथं फक्त जास्तीत जास्त 5 दिवसाची यात्रा असते आणि इथं ही 12 दिवसाची यात्रा असल्यामुळे मला खूप एक्साइटेड वाटते या यात्रेबद्दल। आणि या यात्रेसाठी मी 15 दिवसाची रजा टाकून आले, कारण मला इथला सगळा हा यात्रेचा अनुभवायचा आहे। हे भगवे झेंडे म्हणजे आपल्या हिंदुत्वाची शान आहे, हिंदुत्वाचं ते प्रतीकच आहे। तसेच अयोध्याचं अयोध्या या ठिकाणी उभा केलेली आहे। म्हणजे जणू काही या ठिकाणी म्हणजे अयोध्याचं स्वरूप आलेलं आहे या यात्रेला। त्याचाही आम्हाला खूप अभिमान वाटतो। बरेच जण त्याचा म्हणजे प्रति अयोध्या बघायला मिळते, म्हणून त्यासाठी या ठिकाणी म्हणजे प्रचंड भाविक या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। त्यामुळे आम्हाला नंदगडचा अभिमान वाटतो। आमच्या नंदगडच्या ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवी यात्रा जवळजवळ 25 वर्षानंतर भरत आहे। त्याकरिता आमच्या कुंभार समाजातर्फे आमच्या युवकांनी लेझिम खेळून लक्ष्मीचं स्वागत करण्याचं आयोजन केलेलं आहे। आणि ही लेझिम परंपरा पारंपरिक असल्यानं इथं लक्ष्मी देवीचं स्वागत आम्ही कुंभार गल्लीमध्ये लेझिम या खेळामधून करत आहोत। नमस्कार। 2001 मध्ये आपली महालक्ष्मी यात्रा झाली होती, त्यानंतर 2025 मध्ये ही महालक्ष्मी यात्रा होत आहे आणि आज कुंभार गल्लीमध्ये यात्रेत लक्ष्मीचं आगमन होत आहे आणि या आगमनाची आतुरता गेली 3 महिने आम्ही तयारीत आहेत। आमची मुलं आणि आमचे कार्यकर्ते तुमच्या समोर दिसत आहेत। गेली रात्रभर जागरून आम्ही देवीच्या स्वागतासाठी सज्ज आहोत। डीजे डॉल्बी याला फाटा देत पारंपरिक आणि सांस्कृतिक आपल्या महाराष्ट्राची देशाची संस्कृती म्हणून ही लेझिम पथक आम्ही लहान मुलांचं बसवलेलं आहे आणि देवीच्या स्वागताची वाट आम्हाला आता राहावना आणि आम्ही आनंदित देवीची वाट बघत आहोत। थोड्याच वेळात देवीचं आगमन होईल आणि आमचा जोश आता फुलला आहे। मी नागेंद्र पाटील, यात्रा कमिटी कार्याध्यक्ष। 24 वर्षानंतर या ठिकाणी लक्ष्मी देवीचं आगमन कुंभार गल्ली या ठिकाणी होत आहे। काल सकाळी पहाटे 7:11 अक्षतारोपणाचा कार्यक्रम झाला। त्यानंतर देवी प्रत्येकाच्या घरी ओटी घेण्यासाठी येत आहे। त्यासाठी आज कुंभार गल्लीमध्ये हा जो उत्साह पाहिला असता त्यांनी पारंपरिक पद्धतीने जे झाज पथक लेझिम घेऊन या ठिकाणी अतिउत्साहात लक्ष्मी देवीचं आगमन या ठिकाणी होत असताना जे स्वागत करत आहेत तिथं आजूबाजूला तुम्ही आता आमच्या डेली व्ह्यूच्या रिपोर्टरनी जे शूटिंग केलेलं आहे आता तुम्ही बघितलंच आहात की लेडीजमध्येही किती उत्साह आहे आणि कुंभार गल्लीमध्ये
जो लहान मुलांचा उत्साह, कार्यकर्त्यांचा उत्साह बघितला तर लक्ष्मी देवीचं खरोखरच एक अति उत्साहात या ठिकाणी आगमन होणार आहे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. 4 नंबर वार्डचा मेंबर हे म्हणजे 4 नंबर वार्डची जो जनता आहे मला निवडून दिलेली, असं लक्ष्मीचं हे जो येणार आमच्या गळीमध्ये आहे याच्या स्वागतासाठी आम्ही पूर्ण आमचे कुंभारगडी समाजचे, गोरा कुंभार यांचे समाजचे लोक आमचे सगळे मिळून आम्ही हिंदू मुस्लिम सगळे एकत्र होऊन त्याचं स्वागत करालो आणि उटी भरायचं प्रत्येक घराला आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे. त्याच्यात जात पात काही नाही ठेवून आम्ही लई उत्साहून होऊन आम्ही करालो. आणि आमचे दोस्त नागेंद्र पाटील, संदीप पारिश्वाडकर, आमचे कुंभार मास्तर, आमचे दोस्त सगळेजण मिळून आम्ही करालो. हे फार खुशीची गोष्ट आहे. 24 वर्षांच्या यात्रावरून लई उत्सवून आम्ही करालो. सगळेजण नंदगडला किती बी बाहेर लक्ष्मी यात्राची जो जत्रा चालली आहे सगळेजण कोणी बी हे न्यूज बघायलेत आमच्या गावाला येऊन आमच्या लक्ष्मीचं भेट दर्शन करून जावा. कशी वाटते की यावर्षी तुम्हाला पाहायला मिळाली? ही यात्रा आम्ही पहिल्यांदाच पाहत आहे आणि इतक्या मोठ्यानं आणि उत्कर्षानं लोक सगळे करत आहेत, त्यामुळे आम्हाला पण खूप आनंद होतो आहे. काय आकर्षित आहे याच्यामध्ये? आकर्षित म्हणजे मुख्य म्हणजे देवीचंच आकर्षण आहे. इतक्या उत्साहानं लोक करत आहेत तेच आम्हाला बघून खूप छान वाटत आहे. मला खूप आनंद वाटत आहे की आम्ही दुसरी टाइम बघत आहे जत्रा आणि खूप उत्साह होत आहे. मागची मुलगी मला खूप आनंद होतोय. माझी दुसरी यात्रा आहे, मला खूप आनंद होतोय. कुंभार गल्लीतील गोरा कुंभार मंदिरासमोर महालक्ष्मी देवी विराजमान झाली. त्यानंतर काही वेळाने महालक्ष्मी देवी दुसऱ्या गल्लीकडे प्रस्थान झाली. महादेव पवार, डेली न्यूज, बेळगाव.